नमस्कार. लर्न इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला लेसन नंबर आहे 8 दिस आणि दॅट. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की असे आपले 50 लेसन्स होणार आहेत. सो तुम्ही एक 350 ते 400 पेजेसची मोठी नोटबुक करून ठेवा, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त सेंटेन्स लिहिण्याची प्रॅक्टिस होईल आणि प्रत्येक कन्सेप्ट हा तुम्ही त्याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवू शकाल. तर चला आता मग सुरू करूया. दिस आणि दॅट. जसं मराठीमध्ये आपण म्हणतो ना की ही वही हे पुस्तक. एखादी वस्तू, व्यक्ती, प्राणी जेव्हा जवळ असते तेव्हा दिसचा वापर करतात आणि एकटीच असते, सिंगल असते. आणि एखादी वस्तू, व्यक्ती, प्राणी जेव्हा लांब असतात, दूर असतात, तेव्हा दॅटचा वापर करतात. दिस आणि दॅट हे एखादी वस्तू दर्शवण्यासाठी करतात किंवा एखाद्या व्यक्तीला दर्शवण्यासाठी करतात. सो पहिलं एवढंच लक्षात ठेवा की दिस म्हणजे नियर आणि दॅट म्हणजे दूर. दिस आणि दॅट हे एकच सिंगल गोष्ट दाखवण्यासाठी वापरतात, म्हणूनच तिथे ए आणि एनचा वापर होतो. जेवढे तुम्ही सेंटेन्स कराल तेवढे तुमची प्रॅक्टिस होईल आणि कन्सेप्ट तुम्हाला इझी वाटेल. सो दिस इज अ बुक. जेव्हा बुक जवळ आहे तेव्हा आपण काय म्हणतो? मराठीतच म्हणतो हे पुस्तक आहे. आणि तेच पुस्तक जर लांब ठेवलं तर आपण मराठीतच म्हणतो ना ते पुस्तक आहे. मग तसंच इंग्लिशमध्ये हे दिस आणि दॅट आहे की जवळ असेल इंग्लिशमध्ये एखादी गोष्ट बोलायची असेल तर आपण डिस बोलतो आणि तीच गोष्ट तेच पुस्तक जर लांब आहे तर आपण म्हणणार दॅटचा वापर करणार. सो दिस इज अ बुक. बुक कशी आहे? सिंगल आहे म्हणून अ बुक हे पुस्तक आहे. प्रश्न करताना आपला नेहमीचा सोपा नियम, दिस मागे जाणार आहे, हेल्पिंग वर्ब पुढे येणार आहे. इज दिस अ बुक? आणि इजचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की आहे. हे कायम लक्षात ठेवायचं, इजचा अर्थ आहे. सो दिस इज अ बुक हे पुस्तक आहे. इज दिस अ बुक हे पुस्तक आहे का? ब्रिज लांब आहे म्हणून दॅटचा वापर केलाय. दॅट इज अ ब्रिज, तो पूल आहे. प्रश्न करताना इज पुढे, दॅट मागे. इज दॅट अ ब्रिज? तो पूल आहे का? सेंटेन्सेस करूया. जास्तीत जास्त सेंटेन्स करा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. निगेटिव्ह सेंटेन्स. दिस इज अ बुक हे पुस्तक आहे. आणि निगेटिव्ह करताना साधा सोपा नियम, नॉट लावायचा इज नंतर. दिस इज नॉट अ बुक हे पुस्तक नाही. दिस इज अ ब्रिज तो पूल आहे. आणि दॅट इज नॉट, सॉरी, दॅट इज अ ब्रिज तो पूल आहे. दॅट इज नॉट अ ब्रिज तो पूल नाही. सेंटेन्सेस करूया. बघा दिसचे सेंटेन्सेस दिलेत. लास्टच्या लेसन मध्ये मी व्होकॅब्युलरी करून घेतली की जेणेकरून जेवढ्या वस्तूंची नावं तुम्हाला या सेंटेन्स मध्ये वापरता येईल. सो हे सेंटेन्सेस जरी तुम्ही लिहून काढलेत तरी पण तुमची जी स्पेलिंग्स आहेत ते ऑटोमॅटिकली तुम्हाला पाठ करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहणार आहेत. दिस इज अ बुक हे पुस्तक आहे. इज दिस अ बुक हे पुस्तक आहे का? दिस इज अ पेन हे पेन आहे. इज दिस अ पेन हे पेन आहे का? दिस इज अ बॅग ही बॅग आहे. इज दिस अ बॅग ही बॅग आहे का? दिस इज अ चेअर ही खुर्ची आहे. इज दिस अ चेअर ही खुर्ची आहे का? निगेटिव्ह सेंटेन्स करताना दिस इज अ बुक हे पुस्तक आहे. दिस इज नॉट अ बुक हे पुस्तक नाही. दिस इज अ पेन हा पेन आहे किंवा हे पेन आहे. दिस इज नॉट अ पेन हे पेन नाही. दिस इज अ बॅग ही बॅग आहे. दिस इज नॉट अ बॅग ही बॅग नाही. पुढे दॅटचे वाक्य. दॅट इज अ ब्रिज तो पूल आहे. इज दॅट अ ब्रिज तो पूल आहे का? दॅट इज अ टेम्पल ते मंदिर आहे. इज दॅट अ टेम्पल ते मंदिर आहे का? दॅट इज अ रिव्हर ती नदी आहे. इज दॅट अ रिव्हर ती नदी आहे का? निगेटिव्ह सेंटेन्सेस दॅटचे. दॅट इज अ ब्रिज तो पूल आहे. दॅट इज नॉट अ ब्रिज तो पूल नाही. दॅट इज अ टेम्पल ते मंदिर आहे. दॅट इज नॉट अ टेम्पल ते मंदिर नाही. दॅट इज अ रिव्हर ती नदी आहे आणि दॅट इज नॉट अ रिव्हर ती नदी नाही. क्वेश्चन सेंटेन्स आहेत. दिस इज झालं, एखादी गोष्ट वर्तमान काळात आहे आणि आपण सांगतोय की आहे म्हणून इजचा वापर केलेला. आता एखादी गोष्ट जर भूतकाळात होती आणि आपल्याला सांगायचं असेल तर आपण काय वापरतो? वॉज, होती किंवा होतो, होते. सो दिस वॉज अ बुक हे पुस्तक होते. प्रश्न करताना नेहमीचा साधा नियम, दिस मागे जाणार आहे, वॉज पुढे येणार आहे. सो वॉज दिस अ बुक हे पुस्तक होते का? दॅट वॉज अ ब्रिज तो पूल होता. क्वेश्चन करताना दॅट मागे, वॉज पुढे. वॉज दॅट अ ब्रिज तो पूल होता का?
निगेटिव्ह सेंटेन्स, होता का चाललंय आपलं. दिस वॉज अ बुक, हे पुस्तक होते. दिस वॉज नॉट अ बुक, हे पुस्तक नव्हते. दॅट वॉज अ ब्रिज, तो पूल होता. दॅट वॉज नॉट अ ब्रिज, तो पूल नव्हता. सेंटेन्सेस बघूया. एवढे सेंटेन्सेस तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत किंवा हे तुम्ही सारखं वाचत जा सतत, की जेणेकरून आपल्याला एक वळण पडेल वाचण्यासाठी. दिस वॉज अ बुक, हे पुस्तक होते. वॉज दिस अ बुक, हे पुस्तक होते का. दिस वॉज अ पेन, हे पेन होते. वॉज दिस अ पेन, हे पेन होते का. दिस वॉज अ बॅग, ही बॅग होती. वॉज दिस अ बॅग, ही बॅग होती का. पुढे दिस वॉज अ बुक, हे पुस्तक होते. दिस वॉज नॉट अ बुक, हे पुस्तक नव्हते. दिस वॉज अ पेन, हे पेन होते. दिस वॉज नॉट अ पेन, हे पेन नव्हते. दॅट साठी, दॅट वॉज अ ब्रिज, तो पूल होता. वॉज दॅट अ ब्रिज, तो पूल होता का. दॅट वॉज अ टेम्पल, ते मंदिर होते. वॉज दॅट अ टेम्पल, ते मंदिर होते का. दॅट वॉज अ रिव्हर, ती नदी होती. वॉज दॅट अ रिव्हर, ती नदी होती का. निगेटिव्ह सेंटेन्सेस, दॅट से, दॅट वॉज अ ब्रिज, तो पूल होता. दॅट वॉज नॉट अ ब्रिज, तो पूल नव्हता. दॅट वॉज अ टेम्पल, ते मंदिर होते. दॅट वॉज अ नॉट टेम्पल, ते मंदिर नव्हते. दॅट वॉज अ रिव्हर, ती नदी होती. दॅट वॉज नॉट अ रिव्हर, ती नदी नव्हती. मी मुद्दाम तेच वर्ड्स घेतले जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल शब्दांची, आणि जसे पुढे पुढे वाढत जातील सेंटेन्सेस तसंच मी शब्द चेंज करणार आहे. सो हा छोटासा फॉर्म्युला चार्ट दिलाय. प्रेझेंट मध्ये दिस इज होतं, दॅट इज होतं. तर पास्ट मध्ये होतो दिस वॉज, दॅट वॉज. प्रेझेंट मध्ये क्वेश्चन करताना इज दिस, इज दॅट, आणि वॉज दिस, वॉज दॅट. निगेटिव्ह करताना दिस इज नॉट, दॅट इज नॉट, दिस वॉज नॉट, दॅट वॉज नॉट. मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी छोटे छोटेसे कन्व्हर्सेशन दिलेत जेणेकरून तुम्हाला दिस आणि दॅटचा जो लेसन आहे तो इझिली लक्षात येईल. राहुल म्हणतो इज दिस अ बुक. नेहा म्हणते येस दिस इज अ बुक. राहुल विचारतो वॉज दिस अ नोटबुक, ही नोटबुक होती का. नेहा म्हणते नो दिस वॉज नॉट अ नोटबुक, ती नोटबुक नव्हती. राहुल विचारतो विल दिस बी अ डिक्शनरी. येस दिस विल बी अ डिक्शनरी, म्हणजे ती डिक्शनरी असेल. दिस विल बी हा आपण पुढच्या पार्ट मध्ये करणार आहोत. कन्व्हर्सेशन 2, अमित आणि प्रिया. इज दॅट अ ब्रिज. प्रिया म्हणते येस दॅट इज अ ब्रिज. अमित म्हणतो वॉज दॅट अ रोड. नो, प्रिया म्हणते नो दॅट वॉज नॉट अ रोड. अमित म्हणतो विल दॅट बी अ फ्लायओव्हर. येस दॅट विल बी अ फ्लायओव्हर. रोहन आणि स्नेहा. इज दिस अ बॉटल. स्नेहा म्हणते येस दिस इज अ बॉटल. रोहन म्हणतो वॉज दिस अ ग्लास. नो दिस वॉज नॉट अ ग्लास, तो ग्लास नव्हता. रोहन विचारतो विल दिस बी अ फ्लेक्स. येस दिस विल बी अ फ्लेक्स. ओके, करण आणि पूजा. इज दॅट अ टेम्पल. येस दॅट इज अ टेम्पल. करण वॉज दॅट अ म्युझियम. नो दॅट वॉज नॉट अ म्युझियम. Karan, will that be a dictionary? Yes, that will be a library. Sorry, library. Yes, that will be a library. असे तुम्हाला भरपूर कन्व्हर्सेशन छोटे छोटे दिलेले आहेत. व्हिडिओ तुम्ही पॉज करा, वाचा, जेणेकरून तुम्हाला येस नो देखील कुठे वापरायचे हे देखील समजून जाईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर विंडो क्लोज केल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.